पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्यासह मोदींची उपस्थिती। लाडक्या बहिणींकरता गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता। सामाजिक न्याय विभागाकडून हप्त्याच्या वितरणाकरता महिला बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग। प्रलंबित मागण्यांकरता ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंदमुळे वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। राज्यातल्या 86,000 वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी तसंच 42,000 कंत्राटी कामगार आज जाणार संपावर। वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात एल्गार। मुंबईकरांकरता खुशखबर, आता एकाच ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचं तिकीट। पंतप्रधानांकडून मुंबई वन तिकीट ॲप लॉन्च। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर असुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात आज तगडा बंदोबस्त। हैदराबाद गॅझेटियर रद्द करणं, ओबीसींसह सर्व घटकांची जातनिहाय जनगणना करणं या प्रमुख मागणीकरता ओबीसी समाजाचा आझाद मैदानावर आज एल्गार। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा। पूरग्रस्त विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। दिल्ली उच्च न्यायालयाची रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सला नोटीस। बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमध्ये आपलं अवमानकारक चित्रण करण्यात आल्याचा समीर वानखेडेंचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।